महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रीवर्धन शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची गळती थांबेना, भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता। श्रीवर्धन शहराला रानवली येथील पाझर तलावामधून पाणी पुरवठा करण्यात येतो। 2 वर्षांपूर्वी या पाझर तलावाजवळ नव्याने जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आले असून जलशुद्धीकरण प्रकल्पापासून ते साठवण टाकीपर्यंत जलवाहिन्या देखील नव्याने टाकण्यात आल्या आहेत। परंतु सदरचे कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे जलवाहिन्या वारंवार फुटत आहेत। रानवली ते साठवण टाकी यामधील जलवाहिन्या वारंवार फुटत असल्यामुळे पाझर तलावातील पाण्याची पातळी कमी होते। यावर्षी मे महिन्याच्या 15 तारखेनंतरच श्रीवर्धन शहरात पाणी टंचाई सुरू झाली। जलवाहिन्या वारंवार फुटत असल्यामुळे पाण्याची गळती होऊन लाखो लिटर पाणी वाया जात आहे। त्याचबरोबर श्रीवर्धन शहरात ज्या नागरिकांच्या घरामध्ये नळ जोडणी दिलेली आहे त्या नळ जोडणीच्या ठिकाणी देखील अनेक वेळा पाईप लीक झालेले आढळून येतात। त्यामुळे देखील खूप मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते। सदर जलशुद्धीकरण प्रकल्प व जलवाहिन्या बदलण्याचे काम कोल्हापूर येथील रविराज इन्फ्रास्ट्रक्चरच्या कंपनीने केले आहे। ठेकेदार काम करून बिल घेऊन निघून देखील गेला आहे। मात्र मनस्ताप श्रीवर्धनच्या नागरिकांना सहन करावा लागत आहे। यावर्षी पावसाचे प्रमाण देखील अत्यल्प आहे। रानवली पाझर तलाव अद्यापपर्यंत पूर्ण भरलेला नाही। त्यातच जलवाहिन्या 5 ते 6 ठिकाणी छोट्या स्वरूपात फुटलेला असल्यामुळे पाणी वाया जात आहे। श्रीवर्धन शहरातील आगारपट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांना नळाला पाणी आले नाही तर विहिरीच्या पाण्याचा आधार आहे। प्रत्येकाच्या घराच्या मागे विहीर आहे, परंतु कसबापेठ, बाजारपेठ, रोहिदासाळी, धोनगल्ली, कुंभारवाडा, नवी पेठ व सर्व मोहल्ले या ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई जाणवते। तरी श्रीवर्धन नगर परिषदेने ज्या ज्या ठिकाणी जलवाहिन्या फुटलेल्या आहेत त्या तात्काळ दुरुस्त कराव्या व पाण्याची बचत करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, संतृप्ती होईल, श्रीवर्धन।